अखेर महाराष्ट्र सरकारचा लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांचा हप्ता झाला सुरुवात। या 8 जिल्ह्यात आले पैसे, उर्वरित 22 जिल्ह्यात पैसे येणार परवापासून। नेमके कोणते जिल्हे, कुणाकुणाला आले पैसे, बघूया सविस्तर बातमी। लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय। आगामी होत असलेल्या महापालिका निवडणुका तसेच जिल्हा परिषद आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महिलांचं मतदान खूप महत्त्वाचं आहे। या दृष्टीने आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। यामुळे महिलांना आता 4000 रुपये, त्याचबरोबर हा 21 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावरती देण्यास आता सुरुवात केली झाली आहे। नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यात आले पैसे, कोणकोणत्या जिल्ह्यात कधी येणार पैसे, याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत। आणि ते 4000 रुपये, 4100 रुपये कोणाला भेटणार हे देखील आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। तेव्हा आपण सुरुवातीला बघूया की हे 4100 रुपये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ज्या गॅसचं कनेक्शन, ज्या महिलांना 6 गॅस कनेक्शन फ्री मिळणार आहेत, त्यापैकी ज्या दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत, म्हणजे ज्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे, त्या महिलांसाठी 5 रेशन कार्डचे 5 गॅस कनेक्शनचे पैसे त्यांच्या खात्यावरती आता येण्यास सुरुवात झाली आहे। जवळजवळ 4100 रुपये हे देखील पैसे त्यांच्या खात्यावरची वर्षभराचे देण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली असून याला नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पूर्णपणे पैसे दिले असून ते महिलांच्या खात्यावर आता यायला सुरुवात झाली। त्यामध्ये नंदुरबार असेल, नाशिकचा काही भाग असेल आणि इकडे पुणे, संभाजीनगर, बीड या जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावर हे गॅस कनेक्शनचे जवळजवळ 4100 रुपये आता आल्यात जमा आहेत। काही महिलांच्या खात्यावर पैसे आले आहेत, काहीच्या खात्यावरती प्रोसेस चालू आहे। त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे 21 रुपयांचा हप्ता देण्यासाठी सगळ्या मंत्र्यांनी आता सरकारवरती दबाव टाकला आहे की ज्यांच्या भरवशावर आपलं सरकार आलं आहे त्या महिलांना आता आपण 21 रुपये हप्ता द्यायला पाहिजे। आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना तो हप्ता दिला नाही तर मात्र आपल्याला पुढील महापालिका निवडणूक असतील, जिल्हा परिषद निवडणूक असतील, यामध्ये मोठा फटका बसेल असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे लगेच सरकारने मोठा निर्णय घेऊन 378 करोड रुपयांचं बोनस कार्ड सध्या महिलांसाठी काढलं असून त्यामध्ये ह्या 21 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर देण्याचे सरकारने हालचाली खूप सुरू केल्या आहेत। एकनाथ शिंदे आणि इकडे अजित पवार यांनी देखील म्हटलं आहे की आगामी निवडणुका आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी महिलांना हे पैसे अगोदरच द्यायला हवेत, जेणेकरून पैसे चालू राहिले तर मात्र या महिलांची मतं कुठेही जाणार नाहीत असं देखील या महिलांनी म्हटलं आहे। त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये साधारणतः इकडे लातूर, सातारा, इकडे कराड या भागात, तिकडे सिंधुदुर्ग इकडे देखील पैसे आता पुढील 2 दिवसात यायला सुरुवात होईल। रत्नागिरी, रायगड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोल्याच्या काही भागात देखील हे पैसे साधारणतः 7 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावरती यायला सुरुवात होईल। आणि हे पैसे महिलांसाठी खूप महत्त्वाचे असतील, कारण की 21 रुपयाचा हप्ता जर चालू झाला तर दर महिन्याला 21 रुपये आले तर मात्र महिलांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल। पुढील कित्येक वर्षे हे पैसे त्यांच्या खात्यावरती येत राहतील, त्यामुळे त्यांचा संपूर्णपणे उदरनिर्वाह भागेल असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने जी घोषणा केली होती ती घोषणा खरी करण्यास सरकार आता आपल्या मनावर घेतलं आहे। त्यामुळे ज्यांच्या खात्यावरती हे 21 रुपये आले त्यांनी कमेंट करा आणि बाकीच्या महिलांच्या खात्यावर पैसे येतील नंतर तुम्ही आल्यानंतर कमेंट करा। धन्यवाद।